श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य ऐकलं की आपल्या मनातील सगळी भीती, सगळी चिंता कुठल्या कुठे पळून जाते. आपण सगळेच जण स्वामींची भक्ती करतो, रोज त्यांच्या नावाचा जप करतो. पण आपल्या शास्त्रात आणि स्वामी संप्रदायात गुरुवार या दिवसाला अत्यंत अनन्यसाधारण महत्व आहे. अनेक जण मला नेहमी विचारतात की ताई दादा, स्वामींची पूजा तर आपण रोजच करतो, मग गुरुवारच्या दिवशीच असं काय विशेष असतं? गुरुवारचा दिवस स्वामींच्या पूजेसाठी इतका महत्वाचा का मानला जातो? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचं सविस्तर उत्तर जाणून घेणार आहोत. गुरुवार आणि स्वामी माऊलींचे नाते काय आहे, या दिवशी केलेल्या पूजेचे काय फळ मिळते, आणि गुरुवारच्या दिवशी आपण स्वामींची कृपा प्राप्त करण्यासाठी नेमके काय केले पाहिजे, याबद्दल आज आपण अगदी सविस्तर चर्चा करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजची माहिती तुमच्या आयुष्यात स्वामींची कृपा आणि सकारात्मकता घेऊन येणारी ठरेल. गुरुवार आणि गुरुतत्व. मुख्य कारण. मित्रांनो, सर्वात पहिले आपण हे समजून घेऊया की गुरुवार हा दिवस इतका महत्वाचा का आहे. सनातन धर्मात आठवड्यातील प्रत्येक दिवस एका विशिष्ट देवतेला किंवा तत्वाला समर्पित आहे. गुरुवार हा दिवस बृहस्पती म्हणजेच देवांचे गुरु यांच्याशी संबंधित आहे. म्हणूनच गुरुवारला गुरुवार किंवा गुरुचा दिवस असे म्हटले जाते. स्वामी समर्थ महाराज हे साक्षात गुरुतत्व आहेत. ते अक्कलकोटचे परब्रह्म आहेत. दत्तात्रयांचा अवतार असलेल्या स्वामी माऊलींच्या रूपात साक्षात गुरु माऊली या पृथ्वीवर अवतरली. जेव्हा आपण गुरुवारी स्वामींची पूजा करतो, तेव्हा आपण केवळ एका देवतेची पूजा करत नाही, तर या विश्वातील सर्वोच्च अशा गुरुतत्वाची पूजा करत असतो. ज्योतिषशास्त्राचा विचार केला तर कुंडलीतील गुरुग्रह हा ज्ञान, बुद्धी, सुख, समृद्धी, विवाह आणि भाग्याचा कारक मानला जातो. ज्या व्यक्तीचा गुरुग्रह मजबूत असतो, त्याच्या आयुष्यात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. आणि ज्यांचा गुरुग्रह कमजोर आहे, त्यांनी जर गुरुवारी स्वामी समर्थ महाराजांची मनोभावे सेवा केली तर त्यांचा गुरुग्रह बलवान होतो. स्वामींच्या कृपेने कुंडलीतील सर्व दोष दूर होतात. म्हणूनच गुरुवारी केलेली स्वामींची सेवा ही इतर दिवसांपेक्षा 1000 पटीने जास्त फळ देणारी ठरते. स्वामी भक्तांसाठी गुरुवारचे महत्व आणि अनुभव. अक्कलकोटमध्ये जेव्हा स्वामी महाराज प्रत्यक्ष रूपात वावरत होते, तेव्हापासूनच गुरुवारचे एक वेगळे महत्व आहे. गुरुवारच्या दिवशी स्वामींच्या दरबारात भक्तांची अफाट गर्दी व्हायची. स्वामी देखील गुरुवारी भक्तांवर विशेष कृपा करायचे. अनेक भक्तांचे असाध्य आजार बरे करणे, त्यांच्या अडचणी दूर करणे, हे चमत्कार गुरुवारी विशेषत्वाने घडल्याच्या अनेक कथा स्वामी चरित्रात आहेत. गुरुवार हा दिवस कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. संपूर्ण आठवडाभर स्वामी आपल्याला सांभाळतात, आपल्या पाठीशी उभे राहतात. म्हणून गुरुवारी आपण विशेष वेळ काढून स्वामींच्या चरणी लीन झाले पाहिजे. या दिवशी वातावरणात एक वेगळीच सात्विकता असते. जर तुम्ही गुरुवारी सकाळी लवकर उठून स्वामींचे स्मरण केले, तर तुम्हाला स्वतःला जाणवेल की तुमचे मन अत्यंत प्रसन्न आणि शांत झाले आहे. गुरुवारी स्वामींची पूजा कशी करावी? सविस्तर विधी. आता आपण पाहूया की या पवित्र गुरुवारी स्वामींची पूजा कशी करायची, जेणेकरून आपल्याला त्याचा संपूर्ण लाभ मिळेल. अनेक जण घाईघाईत पूजा करतात, पण गुरुवारी थोडा वेळ काढून शास्त्रोक्त आणि भावपूर्ण पूजा कशी करावी ते आता आपण पाहूया. 1. सकाळची सुरुवात आणि स्वच्छता. गुरुवारी सकाळी सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा. स्नान करताना पाण्यात थोडे गंगाजल किंवा चिमूटभर हळद टाकल्यास उत्तम. या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाते, कारण पिवळा रंग हा गुरुतत्वाचा आणि स्वामींचा अत्यंत प्रिय रंग आहे. त्यानंतर आपले घर आणि देवघर स्वच्छ करून घ्या. 2. स्वामींचा अभिषेक. देवघरात स्वामींच्या मूर्तीची किंवा फोटोची स्थापना करा. जर मूर्ती असेल तर तांब्याच्या किंवा चांदीच्या पात्रात स्वामींना विराजमान करा. त्यानंतर स्वामींवर पंचामृताने दूध, दही, तूप, मध, साखर अभिषेक करा. अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सतत जप चालू ठेवावा. किंवा तुम्ही पुरुष सुक्त किंवा श्री सुक्त देखील म्हणू शकता. अभिषेक झाल्यानंतर स्वामींना स्वच्छ पाण्याने धुवून मऊ कापडाने पुसून घ्या. 3. चंदन आणि अष्टगंध. स्वामींना चंदनाचा किंवा अष्टगंधाचा टिळा लावा. स्वामींना सुवासिक फुले, विशेषतः पिवळी फुले, जसे की झेंडू किंवा पिवळे गुलाब अर्पण करा. स्वामींच्या चरणी तुळशीची पाने नक्की अर्पण करा. 4. धूप आणि दीप. स्वामींसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावावा. धूप किंवा अगरबत्ती लावून घर सुवासिक करून घ्यावे. दिव्याची ज्योत ही येथे नेहमी सकारात्मकतेचे प्रतीक असते, त्यामुळे पूजा संपेपर्यंत दिवा जळत राहील याची काळजी घ्या. 5. नैवेद्य. स्वामींना गुरुवारी पिवळ्या रंगाच्या अन्नाचा नैवेद्य दाखवणे अत्यंत शुभ असते.
तुम्ही बेसनाचे लाडू, शिरा, रवा किंवा डाळ भात यांचा नैवेद्य दाखवू शकता. काहीही शक्य नसेल तर साखरेचा किंवा पेढ्याचा नैवेद्य दाखवावा. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींना पिठलं भाकरी अत्यंत प्रिय आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर गुरुवारी स्वामींसाठी पिठलं भाकरीचा नैवेद्य नक्की बनवा. स्वामी तो अत्यंत आवडीने स्वीकारतात. गुरुवारी करायच्या विशेष सेवा आणि जप. पूजा तर झाली, पण गुरुवारी अशा काही विशेष सेवा आहेत ज्या केल्याने स्वामी आपल्यावर अत्यंत प्रसन्न होतात. या सेवा कोणत्या आहेत त्या आपण आता अगदी सविस्तर समजून घेऊया. श्री स्वामी समर्थ. मंत्राचा जप. गुरुवारी स्वामींच्या नामाचा जप करणे हे अमृतासारखे आहे. कमीत कमी 11 माळी किंवा जमल्यास जास्त जप करावा. श्री स्वामी समर्थ हा केवळ एक मंत्र नाही, तर ही एक महाशक्ती आहे. जेव्हा तुम्ही पूर्ण एकाग्रतेने हा जप करता तेव्हा तुमच्या शरीराभोवती एक सकारात्मक ऊर्जा तयार होते, जी तुम्हाला वाईट शक्तींपासून आणि विचारांपासून वाचवते. स्वामी चरित्र सारामृताचे वाचन. स्वामी चरित्र सारामृत हा स्वामी भक्तांसाठी एक महान ग्रंथ आहे. गुरुवारी या ग्रंथाचे कमीत कमी 3 अध्याय किंवा संपूर्ण 21 अध्यायांचे वाचन करावे. जर तुम्हाला संपूर्ण 21 अध्याय वाचणे शक्य नसेल तर तुम्ही दर गुरुवारी 3 ते 3 अध्याय वाचून 7 गुरुवारी हा ग्रंथ पूर्ण करू शकता. या ग्रंथाच्या वाचनाने घरातील गरिबी, आजारपण आणि वादविवाद कायमचे नष्ट होतात. तारक मंत्राचे पठण. निशंक होई रे मना, भीती बाळगू नको. हा स्वामींचा तारक मंत्र म्हणजे संकटाच्या वेळी धावून येणारे अस्त्र आहे. गुरुवारी संध्याकाळी किंवा पूजेच्या वेळी कमीत कमी 3 वेळा तारक मंत्राचे पठण नक्की करावे. यामुळे मनातील नैराश्य दूर होते आणि आत्मविश्वास वाढतो. स्वामींची आरती. पूजेच्या शेवटी संपूर्ण कुटुंबाने एकत्र होऊन स्वामींची आरती करावी. आरती करताना पूर्ण भाव असू द्यावा. आरती झाल्यानंतर स्वामींकडे क्षमा याचना करावी की, हे स्वामी राया, पूजा करताना माझ्याकडून काही चूक झाली असल्यास मला क्षमा करा आणि आपली कृपा माझ्या कुटुंबावर सदैव राहू द्या. गुरुवारच्या व्रताचे महत्त्व आणि नियम. अनेक भक्त स्वामींचे गुरुवारचे व्रत म्हणजेच उपवास करतात. हे व्रत कसे करावे आणि त्याचे काय नियम आहेत हे देखील आपण जाणून घेऊया. स्वामींचे गुरुवारचे व्रत तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून सुरू करू शकता. साधारणपणे 11, 21 किंवा 51 गुरुवार हे व्रत केले जाते. या व्रताचे नियम अत्यंत सोपे आहेत. या दिवशी पूर्णपणे शाकाहारी अन्न सेवन करावे. घरात देखील तामसी भोजन, कांदा, लसूण न वापरलेले अन्न किंवा मांसाहार बनवू नये. दिवसभर स्वामींच्या नामाचे स्मरण करावे. संध्याकाळी स्वामींची पूजा आणि आरती करून उपवास सोडावा. उपवासाला तुम्ही साबुदाणा, फळे किंवा शाकाहारी भोजन करू शकता. या व्रतामध्ये मनाची शुद्धता सर्वात महत्त्वाची आहे. या दिवशी कोणाबद्दलही वाईट विचार करू नये, कोणाचा अपमान करू नये किंवा खोटे बोलू नये. गुरुवारी काय करू नये? महत्त्वाच्या टिप्स. जसे गुरुवारी काय करावे हे महत्त्वाचे आहे, तसेच या दिवशी काय करू नये हे समजून घेणे देखील तितकेच गरजेचे आहे. अनेकदा आपण नकळत काही चुका करतो ज्याने पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. 1. गुरुवारी घरात कोणाशीही भांडण किंवा वादविवाद करू नका. घरातील वातावरण आनंदी ठेवा. 2. या दिवशी कोणाकडूनही कर्ज घेऊ नका आणि कोणाला कर्ज देऊ नका. गुरुवारी पैशांचे व्यवहार टाळणे आर्थिक स्थैर्यासाठी चांगले मानले जाते. 3. गुरुवारी घराची अतिशय खोल स्वच्छता जसे की जळमट काढणे किंवा जुने सामान टाकून देणे टाळावी. ही स्वच्छता बुधवारी किंवा इतर दिवशी करावी. गुरुवारी घर फक्त स्वच्छ पुसून घ्यावे. 4. या दिवशी नखे किंवा केस कापू नयेत. असे केल्याने गुरुग्रहाचा प्रभाव कमजोर होतो, असे शास्त्र सांगते. स्वामींच्या कृपेचा अनुभव आणि समारोप. मित्रांनो, स्वामी समर्थ महाराज हे अतिशय दयाळू आणि भक्तवत्सल आहेत. त्यांना कोणत्याही अवघड किंवा बडेजावाच्या पूजेची गरज नसते. त्यांना गरज असते ती फक्त तुमच्या शुद्ध भावाची. तुम्ही गुरुवारी किती महागडा नैवेद्य दाखवता यापेक्षा तुम्ही किती प्रेमाने त्यांना साथ घालता हे स्वामींसाठी महत्त्वाचे आहे. तुम्ही पूर्ण श्रद्धेने एक गुरुवार जरी स्वामींच्या चरणी समर्पित केला तर तुमच्या आयुष्यातील मोठ्या संकटांचा मार्ग मोकळा होईल. स्वामी म्हणतात, तुझा भार मजवर आहे, तू फक्त कर्म करत राहा आणि माझे नाव घेत राहा. तर मित्रांनो, येत्या गुरुवारपासून तुम्हीही स्वामींची ही सेवा नक्की सुरू करा. तुमच्या आयुष्यात जे काही प्रश्न असतील, ज्या काही अडचणी असतील, त्या स्वामींच्या चरणी मांडून टाका आणि निश्चिंत व्हा. स्वामी तुमचे कल्याण नक्कीच करतील. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या इतर स्वामी भक्तांसोबत शेअर करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून स्वामी सेवेचे असेच सुंदर व्हिडिओ तुम्हाला पुढेही पाहायला मिळतील.
चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वामींच्या नामात मग्न रहा. भक्तांनो, एकदा मोठ्याने म्हणा, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.